नंतर अर्जुनांचा व इतर संबंधितांचा निरोप घेऊन श्रीकृष्ण सात्यकी इत्यादींसह पुन्हा द्वारकेला परतले. तेथे आल्यानंतर त्यांनी विवाहासाठी योग्य ऋतू आणि मुहूर्त पाहून त्या मुहूर्तावर संबंधितांना परममंगल आणि परमानंदाची प्राप्ती करून देण्यासाठी कालिंदीचे पाणी ग्रहण केले. विंद आणि अनुविंद हे दोघे अवंती देशाचे राजे होते. ते दुर्योधनाच्या मनाप्रमाणे वागणारे होते. त्यांची बहीण मित्रविंदा हिची स्वयंवरामध्ये श्रीकृष्णांना वरण्याची इच्छा होती, परंतु त्यांनी तिला विरोध केला. परीक्षिता, श्रीकृष्णांची आत्या राजादिदेवी हिची मित्रविंद्या ही कन्या होती. राजांच्या भर सभेतून भगवान श्रीकृष्ण तिला आपल्या सामर्थ्यावर घेऊन गेले. परीक्षिता, कोसल देशाचा राजा नग्नजित हा अत्यंत धार्मिक होता. त्याची सत्या नावाची मुलगी होती. नग्नजिताची कन्या असल्याने नाग्नजिती या नावानेही ती ओळखली जात होती. राजाच्या अटीनुसार 7 तीक्ष्ण शिंगांच्या अजिंक्य वीरांचा वासही सहन न करणाऱ्या दुष्ट बैलांवर विजय मिळवल्याशिवाय राजे त्या कन्येशी विवाह करू शकत नव्हते. यदुश्रेष्ठ भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा हा वृत्तांत ऐकला की जो पुरुष या बैलांवर प्रभुत्व मिळविल त्याला सत्या मिळेल, तेव्हा ते मोठी सेना घेऊन कौसल्यपुरात गेले. कौसल देशाने आनंदाने उठून त्यांचे स्वागत केले आणि आसन देऊन मौल्यवान पूजा सामग्रीने त्यांची पूजा केली. तेव्हा श्रीकृष्णांनी सुद्धा त्यांचे अभिनंदन केले. राजकन्येने वर म्हणून आपल्याला प्रिय असणारे श्रीकृष्ण आलेले पाहून मनोमन अशी इच्छा केली की जर मी व्रतांचे पालन करून यांचेच चिंतन केले असेल तर हेच माझे पती व्हावेत आणि यांनीही माझी पवित्र लालसा पूर्ण करावी. लक्ष्मी, ब्रह्मदेव, शंकर आणि लोकपाल ज्यांच्या चरणकमळांची धूळ आपल्या मस्तकावर धारण करतात आणि जे आपण स्थापन केलेल्या धर्ममर्यादेचे रक्षण करण्यासाठी वेळोवेळी अनेक लीलावतार धारण करतात, ते प्रभू माझ्या कोणत्या सत्कर्माने प्रसन्न होणार आहेत. नग्नजिताने श्रीकृष्णांची विधीपूर्वक पूजा करून प्रार्थना केली की हे जगतपते नारायणा, आपण आपल्या स्वरूपभूत आनंदानेच परिपूर्ण आहात आणि मी एक तुच्छ मनुष्य आहे. मी आपली काय सेवा करू. श्री शुक म्हणतात, परीक्षिता, नग्नजिताने दिलेल्या आसनावर बसून त्यांनी केलेल्या पूजेने संतुष्ट झालेले भगवान हसत हसत मेघाप्रमाणे गंभीर वाणीने त्याला म्हणाले. श्री भगवान म्हणाले, राजन, आपल्या धर्माप्रमाणे वागणाऱ्या क्षत्रियाच्या याचनेची विद्वानांनी निंदा केली आहे. तरीसुद्धा मी आपल्याशी मैत्री संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपल्या कन्येला मागणी घालतो. या बदल्यात काहीही शुल्क देण्याची आमच्यामध्ये प्रथा नाही. राजा म्हणाला, प्रभू, आपण सर्व गुणांचे निवासस्थान आहात. आपल्या वक्षस्थळावर लक्ष्मी नित्य वास करते. माझ्या कन्येसाठी आपल्याहून श्रेष्ठ असा दुसरा कोणता वर असू शकेल बरे. परंतु हे यदुश्रेष्ठा, आम्ही पूर्वीच याविषयी एक पण केला आहे. कन्येसाठी योग्य वर शोधण्याकरिता पुरुषांच्या सामर्थ्याची परीक्षा घेण्यासाठीच आम्ही असे केले आहे. हे वीरश्रेष्ठा, आमचे हे 7 बैल माजलेले असून कोणालाही न आवरणारे आहेत. पुष्कळशा राजकुमारांना यांनी घायाळ करून त्यांचा पराभव केला आहे. हे श्रीकृष्णा, आपणच जर यांना वेसण घातलीत तर हे लक्ष्मीपते, आपणच आमच्या कन्येसाठी योग्य वर ठराल. नग्नजिताचा हा पण ऐकून श्रीकृष्णांनी कंबर कसली आणि 7 रूपे घेऊन जाता जाता त्या बैलांना वेसण घातली. त्यामुळे बैलांची मस्ती जिरली आणि त्यांचे बळ खच्ची झाले. आता भगवान श्रीकृष्ण त्यांना दोरीने बांधून एखादे मूल लाकडी बैलांना ओढते तसे त्या बैलांना ओढू लागले. राजाला अतिशय आश्चर्य वाटले. प्रसन्न होऊन त्याने श्रीकृष्णांना आपली कन्या दिली आणि सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा आपल्याला अनुरूप अशा सत्तेचे विधीपूर्वक पाणी ग्रहण केले.
आपल्या कन्येला प्रिय असे भगवान श्रीकृष्णच पती मिळाल्याचे पाहून राण्यांना अतिशय आनंद झाला आणि सगळीकडे मोठा उत्सव साजरा होऊ लागला. शंख, ढोल, नगारे वाजू लागले. सगळीकडे गाणे बजावणे सुरू झाले. ब्राह्मण आशीर्वाद देऊ लागले. सुंदर वस्त्रे, फुलांचे हार आणि दागिन्यांनी नटून थटून नगरातील स्त्री पुरुष आनंदोत्सव साजरा करू लागले. राजाने 10,000 गायी आणि सुंदर वस्त्रे परिधान करून गळ्यात सुवर्णहार घातलेल्या 3,000 तरुण दासी वरदक्षिणा म्हणून दिल्या. त्याचबरोबर 9,000 हत्ती, 9 लाख रथ, 9 कोटी घोडे आणि 9 अब्ज सेवकसुद्धा वरदक्षिणा म्हणून दिले. नग्नजिताने त्या दाम्पत्याची रथात बसवून विशाल सेनेसह पाठवणी केली. त्यावेळी वात्सल्याने त्याचे हृदय भरून आले होते. यादवांनी आणि नग्नजिताच्या बैलांनी याआधी ज्या राजांचे बळधुईस मिळवले होते त्या राजांनी जेव्हा हा वृत्तांत ऐकला तेव्हा ते सहन न होऊन सत्याला घेऊन जात असताना त्या राजांनी वाटे श्रीकृष्णांना वेढा घातला आणि ते त्यांच्यावर बाणांचा वर्षाव करू लागले. त्यावेळी अर्जुनाने आपल्या मित्राचे प्रिय करण्यासाठी गांडीव धनुष्य हातात घेऊन सिंह ज्याप्रमाणे क्षुद्र पशूंना पळवून लावतो त्याप्रमाणे त्या राजांना त्याने पिटाळून लावले. त्यानंतर यदुश्रेष्ठ देवकी नंदन ती वरदक्षिणा आणि सात्या यांना घेऊन द्वारकेत आले आणि तिच्यासह आनंदात राहू लागले. श्रीकृष्णांनी केकय देशातील आत्या श्रुतकीर्ती हिच्या भद्रा नावाची कन्येशी विवाह केला. तिच्या संतर्दन इत्यादी भावांनी स्वतःच तिला श्रीकृष्णांना दिले होते. मद्र देशाच्या राजाची लक्ष्मणा नावाची एक कन्या होती. ती अत्यंत सुलक्षणी होती. गरुडाने ज्याप्रमाणे स्वर्गातून अमृत पळविले त्याचप्रमाणे श्रीकृष्णांनी स्वयंवरामध्ये एकट्यानेच तिचे हरण केले. भगवान श्रीकृष्णांच्या अशा आणखीही हजारो स्त्रिया होत्या. भौमासुराला मारून त्याच्या बंदीगृहातून त्यांनी त्या सुंदरींना सोडवून आणले होते. अध्याय 58 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे अष्टमहिषुद्वाहो नामाष्टपञ्चाशत्तमोऽध्यायः. ऋषिकेशमेवाग्मनकायजातं हरे ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीकृष्णार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.